आपल्याला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आज महासभेमध्ये मी प्रशासनाच्या कालावधीमध्ये 2022 पासून त्या ठिकाणी ऐरोली सेक्टर 12 प्लॉट नंबर 2 हा ऐरोलीतील सर्वसामान्य नागरिकांकरता कॉलनीकरता नागरिक आरोग्य केंद्रासाठी तो सिडकोकडे आरक्षित होता आणि सिडकोच्या माध्यमातून महापालिकेने तो आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्याकरता मी वारंवार पाठपुरावा करत होतो, परंतु तो भूखंड हा सिडकोने 2023 साली तो विकला गेला आणि ज्या वेळेला विकला गेला त्यावेळेला महापालिकेच्या माध्यमातून ते टेंडर रद्द करण्यात यावं आणि महापालिकेला तो द्यावा अशी माझी मागणी वारंवार होती. परंतु हे करत असताना लोकहिताची बाजू न बघता एक विशिष्ट विकासकाला तो दिला गेला आणि दिल्या गेल्यानंतर मी महापालिकेच्या माध्यमातून सीसी देऊ नका म्हणून या ठिकाणी या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी सुद्धा नगर रचना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सूचना देऊन सुद्धा तो त्या प्लॉटची सीसी दिली. त्यानंतर मग ती का दिली, कशी दिली, कोणाच्या दबावाखाली दिली हे पण आम्हाला काही कळलं नाही. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की नागरिक आरोग्य केंद्र हे तात्काळ सेवेसाठी उपलब्ध आणि तो प्लॉट हा रस्त्यालगतचा आहे आणि त्या ऐरोलीतील सर्व कॉलनीतील सेक्टर 4 पासून सेक्टर 18 पर्यंत 10 सेक्टर येत आहेत आणि एवढ्या 60-70 हजार लोकसंख्येच्या असणाऱ्या ठिकाणी जर नागरिक आरोग्य केंद्र नसेल तर ते आपल्या ह्या ऐरोलीकरांच्यावर ते अन्याय झाल्यासारखं आहे. म्हणून माझी लोकहिताची लोकांकडून आलेली मागणी होती आणि त्यासाठी मी आज हे ज्या वेळेला हे सभागृह चालू झालं त्यामुळं सभागृहाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे की आपण तो विकासक काय माझा दुश्मन नाही, त्या विकासकाला जी काय त्याची रक्कम असेल बांधलेली त्याची ती रक्कम महापालिकेने हस्तांतरित करून संपादित करून घेतल्यानंतर त्याला ती अदा करावी आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिक आरोग्य केंद्र ऐरोलीमधील सर्वसामान्य नागरिकांकरता खुलं करून देण्यात यावं ही माझी मागणी आहे. पालिका प्रशासनाने जर त्यावेळेला योग्य निर्णय घेतला असता, तो प्लॉट आपल्या ताब्यात घेतला असता तर ही वेळ आता आली नसती. कारण लोकहिताचे अनेक प्लॉट सिडकोने विकले गेले. तर ते का विकले गेले, महापालिकेने का त्याचा पाठपुरावा करून घेतला नाही. त्यामुळं जर योग्य वेळी जर आपण तो प्लॉट घेतला असता तर हे विकासकावरती किंवा ही वेळ आपल्याला ह्या सर्व गोष्टी करण्याची आली नसती. त्यामुळे नगर विकास खात्याकडे सर्व होतं हाताळायला आणि कोणाचा दबाव असण्याची शक्यता आहे का? आता हे काय झालं कसं झालं हे मी न सांगण्यापेक्षा प्रशासन होतं त्यामुळे प्रशासनाच्या कालावधीमध्ये लोकांचा विचार केला नाही हे साहजिकच आहे. त्यामुळं आता या ठिकाणी आपण लोकांच्या तात्काळ उपचार मिळण्याकरता नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याकरता मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि तो प्लॉट नागरिक आरोग्य केंद्रासाठीच आहे ना. त्यामुळं लोकांचं हित पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीने सभागृहात विरोध करत होते या गोष्टीसाठी त्यांना ऐरोलीचं हित नको का त्या ठिकाणी? हे बघा, आता मी असं कोणाचं हित नको आहे हे म्हणण्यापेक्षा आमची बांधिलकी या ऐरोलीतील सर्व नागरिकांची आहे. त्यामुळं नागरिकांची मागणी काय आहे, त्यांना तात्काळ उपचार आपल्याला कशा पद्धतीने नागरिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वॅक्सिनेशन असेल, डोस असतील, मलेरिया, डेंग्यू या असं अनेक ज्या आजारामध्ये तात्काळ औषध उपचार मिळावे म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो. कारण आम्हाला ह्या ऐरोलीकरांना रबालेला जावं लागतं. रबाले हे फार अंतरावरती असल्यामुळं लोकांची जाण्या येण्याची फार गैरसोय होते आणि तात्काळ उपचार मिळत नसल्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे.